आरोपी जेरबंद. अकोला स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांची कार्यवाही. महाराष्ट्र अकोला रिपोर्टर गणेश वाडेकर, चाणक्य न्यूज चॅनल इंडिया अकोला. माननीय पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरातील जबरी चोरी करणाऱ्या आरोपीची माहिती घेत असताना गुप्त बातमीदाराकडून काही दिवसांपूर्वी पोलीस स्टेशन जुने शहर अंतर्गत पातूर रोडवर ट्रक चालकावर मारहाण करून लूटमार करणारे आरोपींबाबत बातमीदाराकडून माहिती घेत असताना आरोपी नामे आतिश विष्णू सूर्यवंशी यांनी साथीदारासह ट्रक चालकास लुटले असल्याची माहिती मिळाली. या आरोपींकडे देशी कट्टा असल्याचे बातमीदाराने सांगितलं. त्यावरून दिनांक 6/6/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे 2 पथक या आरोपींचा शोध घेत असताना एका पथकास आरोपी आतिश विष्णू सूर्यवंशी आणि अभिषेक बबन डोंगरे असे मालवाडाकडून हातरुणकडे जाणार असल्याची माहितीवरून सदर ठिकाणी सापळा लावून आरोपींना पकडलं असता आरोपी नामे आतिश विष्णू सूर्यवंशी वय वर्ष 25 राहणार डोंगरगाव तालुका जिल्हा अकोला हा साथीदार नामे अभिषेक बबन डोंगरे वय वर्ष 25 राहणार मालवाडा पोलीस स्टेशन पोस्ट रिपीट. अभिषेक बबन डोंगरे वय वर्ष 25 राहणार मालवाडा पोस्ट हातरुण तालुका बाळापूर जिल्हा अकोला याच्यासह मिळून आला. त्याची अंगझडतीमध्ये अभिषेक बबन ही डोंगरे वय वर्ष 25 राहणार मालवाडा पोस्ट हातरुण तालुका बाळापूर जिल्हा अकोला याच्या ताब्यातून एक देशी कट्टा आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. तसेच दुसऱ्या पथकास यातील आरोपी नामे सूरज उर्फ सूर्या शंकर सोनटक्के वय वर्ष 25 राहणार चिखलवाडी नांदेड यास टिके व्ही चौक पातूर येथे पकडले असता त्याच्या ताब्यात एक देशी कट्टा आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. दरम्यान सदर आरोपींकडे सखोल चौकशी केली असता आतिश विष्णू सूर्यवंशी वय वर्ष 25 राहणार डोंगरगाव तालुका जिल्हा अकोला हा पोलीस स्टेशन जुने शहर अपराध क्रमांक 660/2024 या जबरी चोरीतील फरार आरोपी असल्याचं निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कार्यवाहीकरिता पोलीस स्टेशन जुने शहर यांच्यासह ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी नामे अभिषेक बबन डोंगरे आणि सूरज उर्फ सूर्या शंकर सोनटक्के यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन पातूर आणि पोलीस स्टेशन ओरड येथे आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये आमचे ऑपरेशन 10 सुरू आहे. त्यामध्ये विविध जे काही अभयधंदे आहेत त्याच्यावर सगळं सुरू आहे. त्याच्याच अंतर्गत एक गुप्त माहिती आम्हाला भेटली होती. तसेच आमचा एक जबरी चोरीचा ऑफिस होता स्ट्रॉबेरीचा, तो डिटेक्टेड होता. त्याच्यामध्ये आमच्या एक आरोपीचा लावला होता. तो डिटेक्शनमध्ये आम्ही त्याच्यावर माहिती घेऊन तसेच आमचा एक जे काही इंटेलिजन्स आणि त्याची सर्वेलन्स आम्ही 7-8 दिवसापासून सुरू केली होती. त्याच्यामध्ये आज एक मोठी कारवाई झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखाने एक चांगली कारवाई केली आहे. त्याच्यामध्ये आम्हाला 2 आरोपीकडून वेगळे आरोपीकडून आर्म्स भेटलेले आहे आणि 2 जीवन साथ भेटलेले आहे. 2 पुस्तकं झालेली आहे आणि आम्ही 2 आर्म्स ॲक्टिव्हिटीज आता दाखल घेत आहोत. तसेच यांचं कुठून आपण आणलेलं आहे, अजून कोणा देणार होते हे पूर्ण आमचं आता इन्व्हेस्टिगेशन तपासामध्ये आम्ही हे करणार आहोत. आणि एक त्याच्यामध्ये हे सांगण्याचं पण एक आहे की हे जे आहे एक मुख्य आरोपी याच्यामध्ये आहे सूरज सोनटक्के, ते 24 वर्षाचा आहे आणि नांदेडचा आहे. हे जिथे मुख्यामध्ये आला होता काही केसेस सर्व्हिसमध्ये काही कामासाठी, परंतु तिथे त्यांनी काही आर्म्स सप्लाय वगैरेचं काम सुरू केला होता. जे 392चा सुद्धा आरोपी आहे जो आतिश सूर्यवंशी, तो सुद्धा नांदेडचा आहे. तर बाहेरून येऊन तिथे यांचा जबरी चोरी करण्याचा सुरू होती. लोकांना साथीचे घात दाखवून वगैरे जबरी चोरी करणे आहे यांचं मनामध्ये होता. हे तिघी आरोपी जे आहे सूरज सोनटक्के, हे आतिश आणि दुसरा अभिषेक डोंगरे हे 24 वर्षाचे आहे आणि इतक्यात आहे म्हणजे यांच्यावर बरेच क्राईम रेकॉर्ड आहे. तर हे अटकनंतर एक चांगलं म्हणजे आक्रमण होईल. तसेच जे काही यांची गुन्हेगारी करण्याची मानसिकता होती त्याच्यावर म्हणजे स्थानिक गुन्हे शाखांनी आणलेलं आहे. मी सर्व आमचे स्थानिक गुन्हे शाखाचे जे आमचे प्रमुख आहेत, सर्व कर्मचारी आहेत ज्यांनी हे चांगली टेक्निकल सर्व्हिलन्स आणि त्यांचा